मंदिरात इलो आमच्या मोंडगावच्या भैराई मंदिरात घराकडनं निघालो. असे पहिलं मंदिर भैराई मंदिर, त्याच्यानंतर आमचा महादेश्वर, त्याच्यानंतर असे फिरून जाणार आमच्या भवानीकडे, त्याच्यानंतर दाभोळे आणि मग येताना दिरबादेवी, असं आम्ही पूर्ण असं गोल रूट मारणार आहोत. तर आता आम्ही पहिले इलो भैराई मंदिरात मोंडगावात, ते दर्शन घेणार आणि मग निघणार. चला. पिंजर आहे. तर मंडळी चला, भैराई देवीचा दर्शन झाला आणि आम्ही आता निघतो महादेश्वर मंदिरात नाडनला, आमच्या गावात. चला. तर मंडळी आमचा नाडन गावात आगमन झालेला. आय लव नाडन. श्रद्धा सांगते, श्रद्धा आमचं गाव हो बघा, हा सुंदरा म्हणता. तरी आमचं नाडन गाव आणि आमची हय सर्व वाडी आहेत आणि एक आमची वीरवाडी थंय खाडीच्या बाजूका. बाकी सर्व आमचे गाव हय, सर्व वाडी हय लागू लागूनच. आम्ही जरा लांब वाडीपासून, गावापासून. आणि ही आमची ग्रामपंचायत, तलाठी ऑफिस आणि ग्रामपंचायत. हे बघा उपयोग तू बसतो, तू बसतो तर बस. आम्ही तुझ्या ऐकून सांगतो. नमस्कार. चालत ना, आम्ही पडतो तुझ्यावरचं पाया. पप्पा पडतील. आणि क्रिकेट इकडेच असतं काका, का? क्रिकेटच्या मॅच इकडेच असतं. सांग काकीला. काकीक सांगू म्हणता गंधर्व. हे बघा आमचा माझ्या क्रिकेटचा टुर्नामेंट होतं आता दिवाळी नंतर. तू काय एकदा घेऊन येतो मॅच बघ, सपोर्ट करू का? यस, मी बॅटिंगला उतरेन तेव्हा हे कर. आता आम्ही येलो आमचं ग्रामदैवत महादेश्वर, आमचं नाडन गाव होता. आणि श्रद्धा का आमचं गाव पण दाखवलंय. आमचं गाव हा नाडन गाव आणि आमची वाडी वीरवाडी वेगळी आहे, सर्व वाडी आहे. जसं उभं राहत एकत्र सांभाळतो बराचा हर हर महादेव. नमस्कार. नमस्कार. ते योग आणि ते पण गेलोय. मुलगा होता म्हणजे असं आमचं निसर्गरम्य असं सुंदर नाडन गाव. श्रद्धा आवडलं की नाही आमचं नाडन गाव? सुंदर गाव, मस्त ना, सुंदरा म्हणता. तुम्ही येऊन जावा आणि बघून जावा. येऊन जा आणि बघून जा, बघून जावं. आमचं क्रिकेटचं मैदान. माहिती होते, तुम्ही येऊन जावा आणि बघून जावा. आमचं ह्यो कोकण प्रसन्न होतं, प्रसन्न होतं या मन. मालवणी भाषेत बोलणार. तर यायला आमचं वाडा गाव समजला. ही सांबारघाटी आणि पुढे वाडा हायस्कूल. 8वी 9वी 10वी मी केले हायस्कूलला, पुढे वाडा हायस्कूल. आणि मग नंतर NS पंत वालालकर, नंतर MS पण तो वालालकर देवगड कॉलेज ज्युनियर गावचा गंधर्व सोलवाक बनवला. तेव्हा जाऊया गंधर्वच्या पहिल्या दिवशी. गंधर्व कधी येतो? 15 जुलैला. 15 जुलै. 15 जुलै. होय, वेळ आलाय लेट. कारण ऑनलाईन सर्व व्हायचं अजून. 15 जुलैला येणार. मस्त त्याची पाठवणी. कॉमर्स मध्ये. हो, पैसे भरून आम्ही लव त्या दिवशी. महादेश्वर ग्रामदेवतचं आमचा दर्शन झाला आणि आता आम्ही येलो गणपती मंदिर कोरेमन वाडा सडेवाडी. त्याचं आम्ही दर्शन घेणार आणि मग जाणार कट्ट्यावर आमच्या भवानीकडे. चला.
ते भांडं वेगळं आहे. मोरया. चला. इथे मागे गणेश जयंतीला आम्ही येतो सगळे जेवकच येतो आम्ही सगळे. रोज जेवणाचा कार्यक्रम वगैरे सगळ्या भरता. तारीफ. तारीफ ऐकत नाही बाबा. आमचं भारी आहे. बजरंग बली की जय. हनुमान भक्त विठ्ठल कोयंडे आणि लक्ष्मण कोयंडे. श्रद्धा मंदिर भारी दिसतं. तर मंडळी चला, दर्शन झाला गणपती आणि हनुमंताचा आणि आम्ही आता जातो कट्टे गावात भवानीकडे. म्हणजे आमच्या घरी, म्हणजे भाईच्या व्लॉगमध्ये बघितलं असणारच, गेल्या वर्षी 3 वर्षानंतर गोंधळ होता आमच्या घरी. तर गोंधळाच्या वेळी ज्यांच्या वारा येता भवानीचा ते आमचे काका आहात कट्ट्यावर, तर त्यांचं आधी दर्शन घेणार आम्ही. त्यांना आता पण म्हणजे गोंधळाच्या दिवशी पण भवानी म्हणतो आणि इतर दिवशी पण आम्ही भवानीच म्हणतो. तर त्यांचं आम्ही भवानीचं दर्शन घेणार आणि मग कुलदैवत दाभोळ्यात जाणार. चला, आणि मग दाभोळ्याचं दर्शन झाला की मग येता येता आम्ही जामसंड्यात दिरबादेवीचं दर्शन घेणार आणि मग घरी येणार. चलो. तर म्हणजे श्रद्धा म्हणता सर्व आंब्याची झाडात दिसतात सर्वच्या सर्व. तर त्यांच्याकडे, तुमच्याकडे जास्त नाही ना आंब्याचे? काजू आणि बांबू. बांबू. हा, जाताना आम्ही बघितले खूप सारे बांबू होते. काजू पण दिसले, बघितलं होतं आम्ही जाताना. आता आम्ही जामसंड्यात येलो, चहा नाश्ता करणार. आईक लस्सी हवी झाली त्याच्यामुळे आईक लस्सी दिलंय गाडीत. गंधर्वान मागवल्याने स्पेशल कांदा भजी. पाऊस पडल्यामुळे संतोष भुवनची पाऊस स्पेशल ना. आता हा वातावरण हा. आणि श्रद्धाची लस्सी, पप्पांची चहा स्पेशल आणि माझी कॉफी नेसकॅफे कडक कोल्टो. कॉफीचं कॅन्सल केलं तर गरम होऊ लागला. ही लस्सी बघून जरा लस्सीचं मूड झालं, मग गंधर्व म्हणतो मी कॉफी पितो आणि मी आता लस्सी आपली ऍड करतो. धंदा बंद झालं धंदा क्लोज. म्हणजे तो एक ग्लास 35 रुपये विक्री. म्हणजे चला येवा लस्सी पिऊ. आता कमेंट म्हणते विठ्ठलान हे बदलले आहे आपला चहा कॉफी बायकोसाठी. आता लगेच आता कॉफी शिवाय बाई मनीष व्हिडिओ बघते ना, तेव्हा कमेंट आपला तेव्हा बोलतील काका कॉफी चहा प्यायचो, आता लस्सी पिता. हो, मस्त आलं, भारी चांगलं आहे. लस्सी चांगलं असते आमची. कॉफी पिऊ घेतो. पप्पा बोलायला लस्सी मस्त मिळतं. आम्ही एकदा प्यायलो. आता म्हणतं की पप्पा भारीच बोलतं. पप्पांचं एक चॅनल ओपन करून द्या युट्यूब. आता काय या पण बंद काय तर आपला धंदा पण बंद झाला. बागेतून काम आहे ना, बागेचा स्वानंदी सरदेसाई सारखे बागे बिगेचा व्लॉग बनवा सर्व. त्यांनी फोटो बिटो काढ माझे ग्लास कटिंग आणि आजीक दाखव करताना. स्वानंदी सरदेसाईचे फॅन आहे, त्याच्यामुळे पप्पा पण आता बागेबिगेचं काम करताना हे करणार, व्लॉग बनवणार आहे. पप्पा एक मोबाईल घेऊन देऊया. हा, पण जाते शूटिंग करशील. पप्पांची कॅमेरामॅन. पप्पांची कॅमेरा आम्ही मेलो त्याच्यात. चला काका, बाय. होय होय. चला. आम्ही एका इलो होतो ना मंदिर ह्या होतं तेव्हा अभि आणि आम्ही इलो होतो.
तर मंडळी आम्ही दाबोळ्यात इलो श्री देव कांगेश्वर पावनाई देवी भावई देवी प्रसन्न. चला, आणि मंदिराचं काम चालू हा. जबरदस्त मोठा मंदिर झाला. मस्तच काम चालू हा मंदिराचं. आणि आता पहिल्यापेक्षा मोठा वाटतं. पहिला कौलारू होता, लय मोठा वाटतं मंदिर. काय रे, काय काय केवढा मोठा वाटतं आता पहिल्यापेक्षा. भारीच मंदिर होणार. चला, देवगांगेश्वर पावनाई देवी दाबोळेचं दर्शन झाला आणि आता आम्ही जातो बिरबा देवीकडे दर्शनाला. चला कामसंड. आणि पाऊस पण आज बऱ्यापैकी आज सकाळपासून, म्हणजे रात्री पण लागलो पाऊस आणि आज दिवसभर म्हणजे सकाळपासून चालूच आहे पाऊस. आता खरं पावसाळं वाटतं काय रे, वातावरण सर्व जोरातच येत होतं. येऊ दे भराला. लई गरम झालं होतं. किती तारीख आज? तारीख किती? 22 जून. लई लेट आहे. असा 2-3 वर्षापूर्वी झाला होता ना पावसाचा. लई लेट झालं होतं पाऊस. सेम तसा यंदा झाला. पण आता आज सुरू झालो कालपासून बऱ्यापैकी. कोणाचो? आणि माझं पण विठ्ठल कोंडेचो पण मी बोललो होते ना, लग्न होऊन पूजा झाल्यानंतर पाऊस येणार. सेम 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 तसंच झालं. तर मंडळी चला, दर्शन झाला, प्रसादी घेतलो आणि आता आम्ही चलतो घरी. तर मंडळी चला, आम्ही आता इलो 1 वाजलो आणि आता आम्ही विरवाडीत इलो. आणि आता सून बघा, सासू का घेता. वा, आई खुश. 2 छत्री आहेत. छत्री घे दोन्ही. तर माझी सॅकली घे. 2 छत्री घाल. माझी 2 छत्री घाल. छत्रीचा उपयोग नाही केला पण ते टाक. वाटला होता पाऊस येत, पण नशीब पाऊस नाही काही. गाडी येत असताना 2-3 वेळा फक्त इलो होतो पाऊस. जाऊ दे. आणि ते वडापाव उतरलं की बंद व्हायचं. हो, आम्ही उतरलो की पाऊस जायचो आणि गाडीत असताना 2-3 वेळा पाऊस इलो होतो. अरे ना, लकी मॅन. सेटिंग लावलेली होती पावसाबरोबर. चला, तर मंडळी आम्ही आता इलो घरी. अरे हर्षल आहेच हा? कधी इलो? जेवण इले नाही शाळेत ना? अरे 1:30 वाजलं तरी अजून मनीष माई इले नाही. अरे आज काय शाळा सुटली त्यांची, आमका माहिती आहे. लपून राहुली येतो देवाच्या
हल्लेला दिसला देवाच्या तर काहीतरी. मग आई काय आई काय गेला खया ना माहीत नको वडापाव चला बरं तेव्हा काय थंडी लागता काय काय गो आता घातलं असता आता काय घातलं काय थंडी हा चला